ठिकाणी जबाबदारी स्वीकारतोय आणि वैयक्तिक कोड्यातला पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय देवेंद्र। पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, त्या फुल टॉस चेंडूला या ठिकाणी उडवलाय, पाहायचंय झेल करण्याचा प्रयत्न दिसला अर्जुन याचा, मात्र या ठिकाणी अर्जुन हात मागे आणि पोट पुढे थोडंसं आलेलं आपल्याला पाहायला मिळालं। अर्जुन एक नामवंत खेळाडू आहेत, आता थोडंसं वय झालंय, नेवल डॉग या संघातून खेळायला पाहायला मिळतात, मात्र एक काळ होता अर्जुन याने गाजवला होता एक चांगले क्षेत्ररक्षक म्हणून, त्यांची सुद्धा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ख्याती होती। आज मात्र मित्रांनो वय झालंय, थोडंसं या ठिकाणी कौटुंबिक जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावरती पडल्या आणि त्यामुळे की काय या ठिकाणी झेलपर्यंत ते पोहोचत नाहीयेत आणि त्याची यापर्यंत पोहोचते ती 4 धावांसाठी। संघाची धावसंख्या 4 धावांनी वाढते, संघाची धावसंख्या होते ती 28 धावा। महेंद्र बाबल यांच्या बॅट मधून एक मोठा फटका येतोय, म्हणजे हा सुद्धा चेंडू फुलटॉस होता तो देवेंद्र कांदावकर यांचा। पुन्हा एकदा देवेंद्र कांदावकर, पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, महेंद्र बाबल यांनी पुन्हा एकदा मोठा फटका खेचलाय आणि अर्जुन आता मात्र चूक करत नाहीये। महेंद्र बाबल सारखा मोठा खेळाडू बाद होतोय एक चौकार। तो राजेश सारंग हा सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू गणला जातो संपूर्ण गाभित समाज क्रीडा स्पर्धांमध्ये। तोच राजेश सारंग या ठिकाणी अष्टपैलू खेळाडू आहे आणि 1 डाऊन म्हणजे महेंद्र बाबल सरांचा विकेट गेल्यानंतर आपल्या संघाची धुरा सांभाळतोय तो राजेश सारंग, पंचांकडून गार्ड घेतोय आणि समोर एक यशस्वी गोलंदाज देवेंद्र कांदावकर। फुलटॉस चेंडू होता, त्या फुलटॉस चेंडूवरती षटकार जाणं गरजेचं होतं, मात्र थोडासा फटका फसला, चेंडू हवेत राहिला आणि या ठिकाणी महेंद्र बाबल सर आउट झाले। पुन्हा एकदा या ठिकाणी शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा उडवलाय, झेल होऊ शकतो आणि अर्जुन या ठिकाणी चूक करत नाहीये, राजेश सारंग सारखा मोठा फलंदाज बाद होतोय डीजे। या ठिकाणी हॅट्रिकची संधी या ठिकाणी प्राप्त होऊ शकते ती देवेंद्र कांदावकर याला। सलग 2 चेंडूवरती महेंद्र बाबल आणि राजेश सारंग सारखे मोठे 2 फलंदाज या ठिकाणी टिपतोय आणि त्याचे श्रेय सुद्धा द्यावं लागेल ते अर्जुन याला, कारण की अर्जुन याने काय झेल टिपले। फलंदाज नवीन जातोय मैदानामध्ये, नाव सांगायचंय प्लीज राजेश दादा। प्रकाश नवीन फलंदाज जातोय तो प्रकाश, पाहायचंय प्रकाश आपल्या संघासाठी या मैदानावरती प्रकाश पाडतोय का, गरज आहे। संघ थोडासा अडचणीत आहे, 28 वरती 2 खेळाडू बाद झालेत पुन्हा एकदा आणि या स्पर्धेमधली पहिली वहिली हॅट्रिक साकारली जाते ती देवेंद्र कांदावकर यांच्या माध्यमातून। शॉर्ट पिच चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर कट करण्याच्या प्रयत्नामध्ये प्रकाश या ठिकाणी झेल देऊन बाद होतोय तो पॉइंटच्या दिशेला, सुंदर झेल।